नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजयकुमार ढोले, मराठी विभाग, संजीवनी महाविद्यालय चापोली. आज ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत असताना आपण BA तृतीय वर्षातील अभ्यासपत्रिका 12वी भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमधील भाषेचे स्वरूप व कार्य हे प्रकरण पाहत आहोत. भाषा म्हणजे काय आपण पाहिलं, भाषेचे प्रकार पाहिले, भाषेचा आज आपणाला भाषेचे विशेष किंवा लक्षणे आपणाला पाहायचे आहेत. भाषेचा मानवी जीवनाशी अगदी जवळचा संबंध असतो. मानव समूह दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी किंवा विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी कोणती ना कोणती भाषाच वापरत असतात. भाषेचे मानवी जीवनाशी असलेले जे काही जवळचे संबंध आहेत ते आपल्या स्वतःच्या उदाहरणावरूनही लक्षात येते. आपण इतरांशी बोलत असताना, व्यवहार करत असताना, जीवन जगत असताना भाषेचाच उपयोग करत असतो. अशी ही भाषा एकदम कधीच जन्मत नाही. तिच्या पाठीमागं पूर्व परंपरा, पूर्व इतिहास असतो. मराठी भाषा उत्पत्तीची कारणे, शिलालेख आपणाला आज पाहायचं नाही, पण मराठीची पूर्वपीठिका जर पाहिली तर मराठीची उत्पत्ती का आणि कशी झाली, भाषेच्या उत्पत्तीचा एक सिद्धांत आपण मागं सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं की ग्रीक पौराणिक कथेतील फिनिक्स नावाच्या पक्षासारखी भाषा स्वतः मरून आपल्या मृत्यूतून दुसरी भाषा निर्माण करते. फिनिक्स पक्षीसुद्धा आपल्या मृत्यूतून दुसरा पक्षी निर्माण करतो. भाषा एका भाषेतून दुसरे रूप घेऊन जगत असते. भाषेचा विचार करत असताना ती ज्या देशात ज्या काळात बोलली जाते त्या स्थळ काळांचाही विचार करावा लागतो. म्हणजे भाषेचा मानवी जीवनाशी खूप संबंध आहे. कारण माणसांच्या मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे, भाषेची नियमव्यवस्था जाणून घेण्याचं सामर्थ्य असतं. एखाद्या अमेरिकेतलं मूल महाराष्ट्रामध्ये जर वाढलं, महाराष्ट्रातल्या कुटुंबात वाढलं तर ते मराठी बोलू लागतं. किंवा एखादा महाराष्ट्रातला व्यक्ती इंग्लंडमध्ये राहिला तर ती त्यांची भाषा बोलू लागतं. कारण भाषा संपादन, कारण हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रातली एखादी बाईले कर्नाटकमध्ये दिली तर ती कन्नड बोलू लागते, आणि कर्नाटकातली एक जर महाराष्ट्रात केली तर ती मराठी बोलू लागते. कारण भाषा संपादन करणे हे माणसांचं, त्याच्या मेंदूचं कार्य आहे. कारण मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असं म्हणतात. आणि भाषा संपादन करण्याचे सामर्थ्य असल्यामुळेच माणसाला भाषा शिकता येते. म्हणूनच अनेक दिग्गज व्यक्ती अनेक भाषा परिचित असतात, अनेक भाषा लोकांना येत असतात. अशा या भाषेचं स्वरूप आपण पाहिलं, त्याच्या काही व्याख्या आपण पाहिल्या. भाषा कधीतरी केव्हा तरी संकेतातून निर्माण झाली आणि तिचा विकास होत गेला. आज मराठी भाषेचा जितका विकास आहे ते मागचा जर कालखंडानुसार विचार केला तर त्या भाषेचा विकास कसा झाला आपणाला पाहायला मिळतो. हे सगळं पाहिल्यानंतर भाषेचे प्रकार आपण पाहिले. हावभावाची भाषा, चिन्हांची भाषा, चित्राची भाषा, ध्वनीची भाषा, ध्वन्योत्तर पशुपक्ष्यांची भाषा, ध्वन्योत्तर साधनांची भाषा, आणि या सगळ्या दृष्टिकोनातून ध्वनीतून एक प्रकारचे अर्थसंकेत निर्माण झाले. कारण ध्वनीचा सानुक्रम रचना सा अर्थ
कारण कृपा कुलकर्णी काय म्हणतात, मानवी मुखावाटे निघणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनीचा समूह म्हणजे भाषा. मग मानवी मुखावाटे निघणारे ध्वनी हे सार्थ असले पाहिजे, त्या ध्वनीचा क्रमसुद्धा चांगला असला पाहिजे. कारण लमक म्हणता येणार नाही, पण कमळ हा शब्द जर उच्चारला तर त्यातून एक निश्चितपणे अर्थ जाणवतो, सार्थता, अन्वितता त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ध्वनीची रचना कोणत्या अनुक्रमाने करावयाची याचा नियम त्या त्या भाषेच्या रूढीनं ठरवून दिला गेलेला आहे. जगामध्ये अनेक भाषा आहेत, भारतामध्ये भरपूर भाषा आहेत. त्या प्रत्येक भाषेच्या ध्वनीची काही संकेत व्यवस्था, नियम व्यवस्था आहे. कारण ध्वनीची रचना केवळ सानुक्रम असून भागत नाही. भाषेमध्ये प्रत्येक सानुक्रम रचनेच्या मागे एक अर्थाचा संकेत असतो. कमळ म्हणजे गुलाबी रंगाचे पानात उमलणारे सुंदर फूल, गाय म्हणजे 4 पाय, शेपूट, शिंग असलेला दूध देणारा प्राणी, हे अर्थाचे संकेत या ठिकाणी आपल्याला पण. वाघ उच्चारल्याबरोबर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर वाघ येतो, सिंह येतो, गाय येते, बैल येतो. आपण जो शब्द उच्चारतो तो, कारण रूढीनं ध्वनी संकेताला एक निश्चितपणे अर्थ प्राप्त झालेला असतो. भाषेचं स्वरूप समजून घेत असताना 4 गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे. भाषा ध्वनीची बनलेली असते. मानवी भाषेत सुटे सुटे ध्वनी वापरले जात नाहीत, तर ध्वनीच्या रचना वापरल्या जातात. सुटे सुटे ध्वनी लमक असं नाही जमणार, कमळच पाहिजेत. भाषेतील ध्वनी रचना सानुक्रम असणं गरजेचं आहे, त्यातून अर्थसंकेत निर्माण होतो. रचनेचा अनुक्रम, तिच्या मागील अर्थसंकेत यादृच्छिक असतात, म्हणजेच योगायोगाने ते तयार झालेले असतात, रूढीमुळे ते टिकून असतात. अनुक्रम आणि अर्थसंकेत यामागे कोणतीही कार्यकारण संबंध नसतो. म्हणून ध्वनी हे मानवी भाषांचे माध्यम आहे. ध्वनी माध्यम भाषेला वेगवेगळ्या कारणासाठी उपयुक्त ठरते. माणसाला जेव्हा भाषा येत नव्हती, मी सांगितलं, तेव्हा हावभावाची, चित्राची, चिन्हाची भाषा माणूस वापरत होता. पण माणसामध्ये भाषिक संज्ञापनाची कला आहे. बोलणाऱ्याने उच्चारलेले वाक्य ऐकणाऱ्याच्या कानावर पडून त्याला त्याचा अर्थ समजला की भाषेचे कार्य पूर्ण होते. बोलणाऱ्याने एखादा शब्द, वाक्य उच्चारला आणि ऐकणाऱ्याच्या तो कानावर पडला, पण कानावर पडून चालणार नाही, त्याला त्याचा अर्थ समजला की भाषेचं कार्य. म्हणजे रस्त्यातील लाल दिवा म्हणजे धोक्याचे संकेत, तोंडावर ठेवलेले बोट म्हणजे गप्प बसण्याचा संकेत दैनंदिन व्यवहारात आपण वापरत असतो. एका विशिष्ट सांकेतिक पद्धतीचा वापर तारायंत्राद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संदेश पोहोचवण्यासाठी केला जातो. या संकेतातूनच भाषेची निर्मिती झालेली आहे. बोलणारा आशय सांकेतीकरण आणि ध्वनी निर्मिती करत असतो आणि ऐकणारा ध्वनिग्रहण, विस्केतीकरण आणि आशय समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विनिमय, संप्रेषण असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे भाषा ही सानुक्रम ध्वनी रचनाच्या सांकेतिकीकरणावर आधारलेली संज्ञापन प्रणाली आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आपण त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आहे. या ठिकाणी आपणाला भाषेची काही वैशिष्ट्ये पाहावयाची आहेत, लक्षणे पाहावयाची आहे. भाषा ही पहिलं वैशिष्ट्य आहे, सहज साध्य व स्वतः साध्य आहे. ध्वनीची निर्मिती मुखेंद्रियाकडून होते. ती शरीराचाच एक भाग असल्याने भाषा सहज साध्य आणि स्वतः साध्य आहे. कारण लहान मूल सहज उच्चार करत असतं, आई त्याला बोटाला धरून ती शिकवत असते आणि या दृष्टिकोनातून ती सहज साध्य आणि स्वतः शिकावी लागते. ध्वन्यात्तर साधनाच्या विनिमयाचे माध्यम म्हणून जरी उपयोग करता येत असला तरी ध्वनी ही त्याच्यापेक्षा अनेक परीने श्रेष्ठ, प्रभावी आणि मौलिक असं माध्यम आहे. ध्वनी हे सहज साध्य आहे, स्वतः साध्य आहे.
मानवी मुखावाटे निघणारा सार्थ आणि अनित ध्वनी हा भाषेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. आणि मुख हे शरीराचाच भाग आहे. म्हणून ध्वनी हे सर्वात सोयीस्कर आहेत आणि प्रयत्न केल्यानंतर ते साध्य होत असतात. भाषा ही एक पद्धती आहे. मराठी भाषा ध्वनी हे भाषेचे घटक आहेत, परंतु ते असंख्य असतात. ही संख्या निश्चित नाही. कोणी कालेलकर 30 मानतात, इतर जण 50 मानतात. तरी पण 8 + 2 + 32 = 44 इतकी ध्वनी संख्या आज मितीला मानण्यात येते. किंवा वर्णसंख्या आज जितकी आहे त्या दृष्टिकोनातून मोजक्या संख्येने नेटक्या मूलभूत ध्वनीच्या आधारे भाषा आपला संसार मांडत असते. हे ध्वनी एका विशिष्ट पद्धतीने उच्चारले जातात. त्याच पद्धतीने ते कार्य करत असतात. म्हणून भाषा ही एक पद्धती आहे. ध्वनीचा उच्चार आणि ध्वनी श्रवण यातून भाषेचा विस्तार होत असतो. ध्वनी एका श्वासामध्ये उच्चारला जात असतो. त्यामध्ये एक प्रकारची शिस्त असते. भाषेचे कार्यच एकदम आटोपशीर असते. तितक्यात महत्त्वाचं असतं. का? बोलणाऱ्याने उच्चारलेले वाक्य ऐकणाऱ्याच्या कानावर पडून त्याला त्याचा अर्थ समजला की भाषेचे कार्य जसं पूर्ण होते तशा पद्धतीने ध्वनीच्या उच्चारण्यात एक प्रकारची शिस्त असते. भाषेचे कार्यच अतिशय पद्धतशीरपणे असतं. भाषेत ध्वनीची क्रमवार जुळणी असते. प्रत्ययवादी अक्षरे, धातू, ध्वन्यात्तर, शब्दसंग्रहातील शब्दाची जुळणी करताना क्रम, अर्थ आणि लय याची पद्धत या ठिकाणी लावावी लागते. त्यात एक प्रकारची शिस्त असते आणि एक पद्धती असते. उदाहरणामध्ये हिरवे हिरवे गार गारीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. एक प्रकारची जी काही ध्वनी आहे त्याची शिस्तबद्ध मांडणी कवी करतो आहे आणि त्याच्यातून अर्थाची वलये निर्माण होत असताना आपणाला दिसतात. म्हणून ती एक पद्धती आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. मानव एकटा कधी राहत नाही, समाजामध्ये राहत असतो, कुटुंबामध्ये राहत असतो. समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये राहत असताना मानवाला एकमेकाशी व्यवहार करावा लागतो. समाजामध्ये परस्पर सहयोग सहकार्य यासाठी विनिमयाचे साधन म्हणून तो भाषेचाच वापर करत असतो. बाजारात जाऊन भाजीपाला आणण्यासाठी काय मुका राहतो का? तो बोलत असतो, ही भाजी द्या, ती भाजी द्या. त्याची चौकशी करणे, एकमेकाशी व्यवहार करणे म्हणजे सामाजिक संस्था. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाच्या विकासाचं मूलभूत साधन भाषा आहे. भाषेच्याच माध्यमातून समाज विकसित होतो. भाषेच्याच माध्यमातून विचार प्रवृत्त होत असतात. एखादा समाज विशिष्ट दृष्टिकोनातून जगात जर विकसित असेल, साक्षर असेल तर भाषेच्याच माध्यमातून. म्हणून सर्वसामान्य संकेत असलेली भाषा वापरली तरच व्यवहार परस्पर विनिमय शक्य होत असतो. सामाजिक संस्था आहे. सामाजिक व्यवहार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम भाषेचं आहे, त्याचं कर्तव्य आहे. भाषा ही एक सामाजिक संपत्ती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की पहिलं वैशिष्ट्य भाषा ही सहजसाध्य व स्वतः साध्य आहे. दुसरं वैशिष्ट्य भाषा ही एक पद्धती आहे. तिसरं आहे भाषा सामाजिक संस्था आहे. चौथा आहे भाषा ही एक अर्जित संपत्ती आहे. भाषेचा वारसा हा मातापित्याकडून आलेला नसतो. आपण जरी मातृभाषा म्हटलं तरी भाषा ही शिकावी लागते. ती जन्मताच येत नाही. अनुवंशिकतेने ती साध्य होत नाही, मिळत नाही, मिळवावी लागते. मनुष्य आयुष्यभर भाषेच्या क्षेत्रात काही ना काही शिकतच असतो. नित्य नवे ध्वनी उच्चारण अर्थग्रहण तो करत असतो. भाषेचा सारा विकास परिश्रमावर, शिकण्यावर
अर्जनावर अवलंबून असतो. भाषा ही अर्जित संपत्ती आहे, ती शिकावी लागते, कष्टानं प्रयत्न करून ती साध्य करावी लागते. सहजासहजी ती साध्य होऊ शकत नाही आहे. भाषेचे विविध रूप आहेत. भाषेमध्ये परिवर्तन होत असतं. मग उच्चाराचं परिवर्तन असेल आणि ध्वनी किंवा उच्चाराचं परिवर्तन असेल किंवा अर्थ परिवर्तन आहे. कारण आंतरबाह्य हे परिवर्तन होत असतं. परिवर्तनशीलता हा भाषेचा धर्म आहे. भाषा ही परिवर्तनशील असते, हा वैशिष्ट्याचा भाग आहे. मानव जसा परिवर्तनशील आहे, लहानाचा मोठा होतो आणि म्हातारा होऊन मरतो. मानवाची ही प्रक्रिया 100 वर्षाच्या आयुष्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये जसा जसा बदल होतो, निसर्गामध्ये बदल होतो, सगळीकडे परिवर्तन हा निसर्गाचा धर्म आहे. त्या पद्धतीनं भाषा ही परिवर्तनशील आहे. दर 12 कोशावर भाषा बदलते असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा भाषा परिवर्तनशील आहे. कारण दर 16 कोशावर 12 कोशावर भाषा बदलत असताना आपल्याला दिसते, तिचं स्वरूप बदलत असताना दिसते. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते, पण कोकणामध्ये कोकणी, विदर्भामध्ये वराडी, खानदेशात अहिराणी, मराठवाड्यात मराठवाडी, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात डांगी बोली किंवा जी काही भाषा असेल पश्चिम महाराष्ट्रातली त्या दृष्टिकोनातून ती भाषा बोलली जाते. म्हणून भाषा परिवर्तनशील आहे. दुसरं आहे विविध रूपता तिच्यामध्ये दडली गेलेली आहे. विविध रूपात भाषेचे वैशिष्ट्ये, विविधता या कारणाने सांगता येते. सांस्कृतिक वारसा, शिक्षण, वाङ्मय निर्मिती क्षमता, राजकीय हेतू, बोली, पोटभाषा, देशकाल प्रभुत्व, वर्ग, जात, व्यवसाय, लिंगभेद, गुप्त संदेशवहन, कूटभाषा इत्यादी कारणांनी भाषेत विविधता जाणवत असते. बाजारात गेल्यानंतर जोरजोऱ्याने आवाज यायला लागतो, कुणीतरी वाजवायला लागतो, कारण तो जोरजोऱ्यानं आढळून लोकांना आकर्षित करत असतो. त्यांची भाषा वेगळी असते, घरातल्यासारखी भाषा नसते. या ताजी ताजी भाजी, म्हणजे बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याच्या तुरीही विकत नाही असं जेव्हा म्हणतो त्यांची. कारण बाजारातल्या व्यापार करणाऱ्या लोकांची भाषा वेगळी असते. शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांची भाषा वेगळी असते. मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या सचिवांची भाषा वेगळी असते, प्रमाण भाषा वेगळी. पण सामान्य शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भाषा वेगळी असते. प्रत्येक दृष्टिकोनातून भाषेची विविध रूपता, बोली, पोटभाषा, देशकाल प्रभुत्व भाषा बदलत असते. वर्ग, मुलांची भाषा वेगळी, मुलींची भाषा वेगळी, जातीनिहाय भाषा वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. किंवा लिंगभेदानुसार भाषा, हिजड्यांची भाषा वेगळी, व्यवसायानुरूप भाषा वेगळी आहे. अनेक भाषेच्या विविध रूपतेचं चित्रण आपणाला पाहायला मिळतं. इकडंच पुढचं वैशिष्ट्य आहे, भाषा हे विचार करण्याचं प्रभावी साधन आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये मानव विविध विचार करत असतो. भाषा ही समाजाच्या व्यक्तीच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य गोष्ट आहे. आत्मनिवेदन, आत्मप्रकटीकरण आणि संदेशवहन व विनिमय हा भाषेचा सगळ्यात महत्त्वाच्या कार्याचा भाग आहे. आणि त्या पद्धतीने ती विचारही करते. भाषेच्या माध्यमातूनच माणूस विचार करायला लागतो. विचारातून एखादा मोठा शोध निर्माण होतो. आणि एखादा शोध म्हणजे विचाराच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि गृहीतातून ते वास्तव रूपामध्ये येत असतात. मानसिक क्रियांचा आधार भाषा हाच असतो. शारीरिक क्रियांचा आधार भाषेमध्ये केलेला विचारच असतो. भाषेच्या विचाराशी अतूट संबंध असतो. भाषेविना विचार करणे केवळ असंभव आहे. म्हणून भाषा हे विचार करण्याचं प्रभावी साधन आहे. भाषा विचार प्रकटीकरणाचे श्रेष्ठ साधन आहे. कारण मानवाला परस्पर विनिमय आणि आदानप्रदान करणे भाषेशिवाय शक्य झाले नसते. माणूस एकटा असताना विचार करायला लागतो, भाषेच्याच माध्यमातून विचार करायला लागतो. पुढचा आहे, भाषा ही संस्कृती संरक्षण आणि विकासाचे साधन आहे. भाषेच्या माध्यमातून
संरक्षण होत असतं आणि ते त्या दृष्टिकोनातून ते संस्कृतीचं आणि विकासाचं साधन आहे असं म्हणायला काय हरकत नाही. भाषा ही पूर्ण मानवी आहे. मानव आणि मानवेतर प्राण्यांना भाषा असते, परंतु भाषेचा आपण मानवी म्हणूनच विचार करतो, कारण मानवाला ईश्वराने बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून भाषेचा विकास तो करतो. एक व्यक्ती दुसऱ्याशी व्यवहार करतो, एक व्यक्ती समाजाशी व्यवहार करतो, एक व्यक्ती देश चालवतो. जगाच्या दृष्टिकोनातून सगळे देशातले लोक आपला आपला व्यवहार करतात, हे भाषेच्याच माध्यमातून होते. म्हणून मानवाच्या दृष्टिकोनातून भाषा ही खूप महत्त्वाची आहे. भाषा परिपूर्णपणे मानवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण मानवाने सर्व अडचणीवर मात करून भाषा या विनिमय साधनाची निर्मिती केलेली आहे. मानवाच्या मुखातून निघणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनीच्या आधारावर मानव परस्पर विनिमय करत असतो. याचाच अभ्यास भाषाशास्त्र करते. मानव हा अनुकरणशील प्राणी आहे. मानवेतर प्राणी अनुकरणप्रिय नाहीत, त्यामुळे ते परस्पर विनिमय करू शकत नाहीत. मानवाने जेव्हा भाषा अवगत करण्यास सुरुवात केली, त्या क्षणी त्याच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणूनच भाषेचा मानवी म्हणूनच विचार केला जातो, परिपूर्णपणे मानवी आहे. भाषेतील ध्वनी संकेत यादृच्छिक असतात. मी सांगितलं, यादृच्छिकता हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण यादृच्छिकता हे या भाषेचं वैशिष्ट्य म्हणायला काय हरकत नाही, कारण ध्वनी हे एकामागून एक येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून यादृच्छिकता हे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि भाषेतील ध्वनी आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारा अर्थ यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा कार्यकारण संबंध नसतो. हा संबंध यादृच्छिक योगायोगाने निर्माण झालेला संबंध असतो. भाषेला पुढचं वैशिष्ट्य आहे, भाषेला अंतिम पूर्ण रूप नसते आणि प्रत्येक भाषेचे स्वरूप वेगळे असते. इंग्लंडमधली भाषा जर्मनी असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, मराठी असेल, हिंदी असेल, बंगाली असेल, प्रत्येक भाषा वेगवेगळी असते असं म्हणायला काय हरकत नाही. बाकीचे वैशिष्ट्ये उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.